स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. कुंभोज, दानोळी आणि सुळकुड येथील प्रस्तावित पाणी योजनांना स्थानिक विरोधामुळे अडथळे निर्माण झाल्यानंतर आता शासन पातळीवर कनवाड तालुका शिरोळ येथील कृष्णा नदीवरील नव्या बंधाऱ्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. कनवाड मौसाळ परिसरात सुमारे 186 कोटी रुपयांच्या निधीतून भव्य बंधाऱ्याचं काम वेगानं सुरू असून या बंधाऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होणार आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता सुमारे 1005 दशलक्ष घनफूट असून बॅकवॉटरचा विस्तार सुमारे 28 किलोमीटरपर्यंत होणार आहे. त्यामुळे अर्जुनवाड, उदगाव, कोथळी या भागात मुबलक पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. इचलकरंजी शहर गेल्या 2 दशकांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहे. दानोळी, वारणा नदी येथील योजना स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द झाली. सुळकुड, दूधगंगा नदी येथील योजना देखील गावकऱ्यांच्या आक्षेपामुळे रखडली. या पार्श्वभूमीवर आता कनवाड बंधाऱ्यातून पाणी घेण्याच्या दृष्टीनं शासन दरबारी हालचाली वेगानं सुरू झाल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा सुरू केलाय. सध्या इचलकरंजीला मजरेवाडी येथील कृष्णा नदीवरून पाणी पुरवठा होत असला तरी तो अपुरा पडत आहे. त्यामुळे नवीन, शाश्वत आणि स्वच्छ पाण्याच्या स्रोताची गरज प्रकर्षानं जाणवत आहे. कनवाड इथं 186 कोटींचा बंधारा उभारणीच्या अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. इचलकरंजीसाठी या नवीन पाणी योजनेची चाचपणी सुरू असून पूर्वीच्या 3 योजना स्थानिक विरोधामुळे अपयशी ठरल्या होत्या. या कनवाड बंधाऱ्यामुळे मात्र इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र प्रत्यक्षात योजना मंजूर होऊन अंमलबजावणीपर्यंत पोहोचते का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. सध्या तरी या बाबतीत आशा निर्माण झाली असून निर्णय बाकी आहे अशी परिस्थिती आहे.